जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ ओ साजने सुख झाले ओ साजने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी मना विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे जोडी म्हणून विठ्ठले आवडे बहुका सुकृताचे जोडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाची आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाच्या गर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता बोलिया हिता जो असे धन्य माता पिता तयाचिया माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया आपुली कन्या हिता जो असे जागता बोलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता बोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया
मुळी कन्या पुत्र होती जे सात्विक मुळी कन्या पुत्र होती जे सात्विक मुळी कन्या पुत्र होती जे सात्विक मुळी कन्या पुत्र होती जे दयाचा हरिक वाटे देवा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे मुळी कन्या पुत्र होती जे सात्विक मुळी कन्या पुत्र होती जे सात्विक मुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्याची सेवा म्हणे मज घडो त्याची सेवा तुका म्हणे मज घडो त्याची सेवा म्हणे मज घडो त्याची सेवा हरी माझ्या देवा पार नाही माझ्या देवा पार नाही तरी माझ्या देवा पार नाही तुका म्हणे मज घडो त्याची सेवा म्हणे मज घडो त्याची तुका म्हणे मज घडो त्याची सेवा म्हणे मज घडो त्याची सेवा हरी माझ्या देवा पार नाही देवा पार नाही तरी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा रोबार कुमाई रोबार कुमाई रोबार कुमाई गुरुवर्य प्रकाश महाराज लोंढे यांनी समोर म्हणतील आणि त्यांना साथ करतील बाबू महाराज निंबाळकर. आपण या हिता जो असे जागता आपण या हिता जो असे जागता जो असे जागता आपण या हिता जो असे जागता
होती जे सात्विक कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक धन माता पिता तया जिया धन माता पिता तया जिया कुल कन्या पुत्र होती जे सात्विक कुल कन्या पुत्र होती जे सात्विक होते जे सात्विक कुल कन्या पुत्र होते जे सात्विक होते जे सात्विक होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा तयाचा हरिक तयाचा हरिक तयाचा हरिक तयाचा हरिक वाटे तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक तयाचा हरिक तयाचा हरिक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक तयाचा
वाट देवा तया वाट देवा तयाचा हरे तयाचा हरे वाट देवा तयाचा वाट देवा तयाचा हरे वाट देवा विठ्ठल 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 विठ्ठल
कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय विठाला 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 आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाठी देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा विठ्ठला विठाला कुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठाला 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 ठाला 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 विठाला 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 हरी समचरण सरोजम सान्द्र नीलाबुधंबम जगन विहित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हसं विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे विमारतम वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रहं समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन जय हो पांडुरंगाकारू प्रथम नमन 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 पांडुरंगाकारू प्रथम
प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय कलावज्ञ जीवोधरावतारम कलंकांग तेजोदिकामोदिक्वत्रम खलानिशवादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जयांचे केल्या स्मरणम होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे या वार करे संताच्या या वार करे संताच्या संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जगदवंदनीय देहूचे थोर साधू श्री संत तुकोबारा यांचा 4 चरणांचा अभंग जो की या अभंगाद्वारे तुकोबाराय आपण जन्माला आल्यानंतर सात्विक दृष्ट्या जर राहिलं तर आपण आपल्या माणसालाच नाही तर देवाला आवडतं याचं स्पष्ट वर्गीकरण करतात विठाला विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा असतो तो म्हणजे असा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यामधील 6व्या दिवसाची सेवा ही माझ्या वाटेला आली आणि ज्यांच्यामुळं आली ते म्हणजे आमचे अवधूत दादा योगायोग कुठेही जाण्याचं योग लागतो कुठेही सेवा करण्याचं भाग्य मिळतं कारण जरी अवधूत दादा असतील तरी गावातील समस्त कमिटीतील जे मंडळ आहे त्यांच्यामुळं ही सेवा भेटली जसं अर्जुनाला देवानी गीता सांगितली अर्जुनाचा उद्धार करायचा नव्हता देवाला आपल्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी अर्जुनाला कारण धरून गीता सांगितली आणि ते ज्ञान आपल्याला दिलं कुठंतरी आपल्या आयुष्यामध्ये संकट येऊ नये अडचणी येऊ नये ना आपल्या जड जीवाचा उद्धार होण्यासाठी अर्जुनाला देवानी गीता सांगितली या तत्वाच्या आधारावर अवधूत दादाच्या मार्फत सेवा भेटली म्हणून त्यांचं धन्यवाद करतो आणि या कीर्तनासाठी उपस्थित असलेले सर्व गुणीजन मंडळ मग आमचे आपण ज्यांच्या मुखातून भागवत श्रवण करताय ते कृष्णा महाराज राजूरकर त्यांचं पण मनापासून धन्यवाद कारण दिवसभर कथा करून उभं टाकणं म्हणजे काहीतरी माझं भाग्य म्हणावं लागेल म्हणून महाराजांचं मनापासून धन्यवाद आणि त्यांना साथ देणारे भागवत महाराज राहू द्या तुमचं पण मनापासून धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाचं यांचं कारण ज्येष्ठांचा महत्त्व सगळ्यात जास्त आहे महाराज आमच्या सगळ्यांपेक्षा महत्त्व या दोघांचं तिघांचं आहे बाबा म्हणून तुमचं दोघांचं मनापासून धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या गावची जावाई असलेली गोविंद महाराज वावरे जावाई म्हणजे शेजारी म्हणले शेजारी म्हणल्या जावाई चाल तिथला जावाई काय ना आपला जावाई काय म्हणून गोविंद महाराज तुमचं मनापासून ज्यांचं
महाराष्ट्रभर मृदंगामध्ये ख्यातनाम नाम आहे. ती मग सोलो वादक राहू द्या किंवा मृदंग राहू द्या, त्याच्यामध्ये सगळ्यात नंबर 1 ला चालणारे आमचे गोविंद महाराज. म्हणून महाराजांचं मनापासून धन्यवाद असू द्या. आणि ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे ते तर सगळ्याला माहिती आहे, त्याच्यामुळं बापूचं पण मनापासून धन्यवाद. आपण जसं बसला, यदा कदाचित आपल्या कीर्तनात खोड्या होत असतात, लांब पाय केले, काही आगाव भानगडी केल्या की या कॅमेऱ्यात कैद होतात. म्हणून कीर्तनात बसताना व्यवस्थित बसा. बाहेर कुठेही गेलात, कितीही धिंगाणा करा, कोणी बघणार नाही. पण सत्संगामध्ये बसल्यानंतर व्यवस्थित बसलं पाहिजे. समजा यदा कदाचित गुडघे कोणाचे दुखत असते तर हरकत नाही पाय लांब करून बसायला, पण नसताना उगाच बसू नये महाराज. म्हणून सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. गावातील मंडळी, इतर बाहेरचे जे टाळकरी, वारकरी किंवा भागवताचार्य, कीर्तनाचार्य, सर्व मंडळीचं मनापासून धन्यवाद करतो. सगळ्यांच्या पुढे दंडवत घालून मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठाला 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 विठाला. आजचा अभंग तुकोबारायांचा आहे. आज हा अभंग का निवडण्याचं कारण, आज सगळ्यात महत्वाचा आपल्याला आनंदाचा दिवस आहे महाराज. ज्या राजाने आपल्यासाठी काहीतरी चांगलं करून ठेवलं, म्हणजे आज आपल्याला स्वराज्य दिलं, म्हणजे आपल्याला आपल्या हिमतीनं कुठंतरी उभं टाकण्याचं धाडस ज्यांनी करून दिलं ते म्हणजे छत्रपती शिवराय. म्हणजे अखंड महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवराय यांची आज काय आहे, जयंती आहे. मग या जयंती निमित्त हो किंवा आपल्या सप्त्यानिमित्त सप्ताह ठेवला किंवा सप्त्यामधील ही जयंतीच्या निमित्त सेवा भेटली, हे माझं काहीतरी भाग्य म्हणावं लागेल. एखाद्या संतांचं, देवाचं, एखाद्या समाज सुधारकाचं वर्णन करायला मिळणं हे आपल्या भाग्यात असावं लागतं. विठाला आणि सगळ्यात महत्वाचं आज जयंती आहे म्हणजे छत्रपती शिवरायांची. आपण आता छत्रपती शिवरायांची प्रत्येक गावामध्ये जयंती व्हायली होत असून प्रत्यक्ष त्यांचे विचार आपण आचरणात आणत नाहीत महाराज. आपलेच भाऊबंद जर रस्त्याला भेटले तर एकमेकाला वाद करतायत, भांडणं करतायत. पण छत्रपती शिवरायांनी 18 पगड जाती मिळून काय केलं, स्वराज्य निर्माण केलं. पण त्याच्या मागं मोठं कर्तृत्व म्हणजे सगळ्यात महत्वाचं राजमाता जिजाऊ. कारण माऊल्यांचं सगळ्यात मोठं श्रेष्ठ स्थान आहे महाराज. 33 कोटी देवामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मानतात मातृपितृ देवभव. पण याच्यामध्ये आचार्यापेक्षा 1000 पटीनं बाप श्रेष्ठ असतो आणि बापापेक्षा 1000 पटीनं आई श्रेष्ठ असते. म्हणून आईचं कर्तृत्व सगळ्यात मोठं आहे महाराज. आपला जन्म झाल्यानंतर पहिल्यांदा मार्गदर्शन करणारी जर कोण असेल तर ती म्हणजे आपली आई असते. विठाला 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 विठाला. म्हणजे मुलगा जन्मल्यानंतर मुलाला कसं घडवायचं हे कोणावर अवलंबून असतं, माता भगिनीवर. कारण सरासरी बाप काय करतो, एकतर शेतात जातो नाहीतर कुठं नोकरीला जातो आणि एवढं नाहीच केलं तर मग धिंगाणा करतो. तिन्हीपैकी एक पर्याय. म्हणून सगळ्यात मोठं कर्तृत्व यांच्याकडे. तसं तर माय बापाचं कर्तृत्व सगळ्यात मोठं मार्गदर्शन करण्यासाठी आहे महाराज. जोपर्यंत लहान मुलं आहेत तोपर्यंत मार्गदर्शन करणं आपलं कर्तव्य आहे. कारण आई बाप शुद्ध आचरणाचे असतील, आई बाप सात्विकदृष्ट्या चांगले असतील तर मुलं संतती चांगले होतात. मुडाहुनी बीज काढले मग निर्वाळीले भूमी पेरिले. सांगा ते विखुरी गेले काय, अजिबात नाही महाराज. मशागत केलेली जमीन आणि बीज जर चांगलं असेल तर रोपटं चांगलंच फळे रसाळ फळे रसाळ शुद्ध होणार महाराज. पहिल्यांदा छत्रपती शिवरायाला राजमातांनी घडवलं. राजमातांनी घडवलं
पण त्यांच्या मागे सर्वात मोठा आईचा वाटा आहे. कारण छत्रपती शिवरायांनी पहिल्यांदा आईला देव मानलं महाराज. आपण प्रत्येक माणसामध्ये देव स्वरूप आहे हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे जे जे दृष्टी दिशेभूत ते मानिजे भगवंत. म्हणजे एक मूर्तिकार देवाला विचारतो, देवा मी पण मूर्त्या बनवल्या आणि तू पण मूर्त्या बनवल्यास. मी बनवलेल्या मूर्त्या मी विकतो, पण तू बनवलेल्या मूर्त्या तू विकत नाहीस. पण ज्या मी मूर्त्या बनवल्या त्या एकमेकांमध्ये वाद कधीच घालत नाही. आणि देवा तू ज्या मूर्त्या बनवलास त्या प्रत्येक जण एकमेकांमध्ये वाद घालतात. पण लाज या गोष्टीची वाटते ज्या तू मूर्त्या बनवल्यास किंवा मी ज्या मूर्त्या बनवल्या त्याच्या पुढे जाऊन आम्ही नतमस्तक होतो आणि देवाला काहीतरी मागतो. पण देवा तू ज्या मूर्त्या बनवल्यास जे मायबाप घरी आहेत त्या मूर्त्याला आम्ही नतमस्तक कधीच होत नाहीत. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. पण एक सांगून जातो, पहिल्यांदा शिक्षणाचं ज्ञान दिलं पाहिजे महाराज. आपले घरातले संस्कार दिले पाहिजे. व्यवहाराच्या पहिल्यांदा व्यवहाराचं ज्ञान दिलं पाहिजे. आणि भगवंताच्या पहिल्यांदा आपल्या आई वडिलाची सेवा केली पाहिजे. विठाला राजमाता जिजाऊनं तेच केलं. शिक्षणाच्या पहिल्यांदा छत्रपती शिवरायावर संस्कार केले महाराज. संस्कार केल्यानंतर व्यवहाराचं ज्ञान राजमाता जिजाऊने दिलं. आणि भगवंताच्या पहिल्यांदा आई वडिलाला दैवत मानलं कोण? छत्रपती शिवरायानं. म्हणून आजही काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणे. म्हणजे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे. म्हणजे उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. म्हणून मार्गक्रमण मार्ग दाखवणारी आपली आई सगळ्यात श्रेष्ठ आहे. विठाला आता या जगामध्ये प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. दोन प्रकारचे माणसं असतात, एक मार्ग दाखवणारा आणि एक वाट लावणारा. काय? एक मार्ग दाखवणारा आणि एक वाट लावणारा. आपले 4 युग होऊन गेले. प्रत्येक युगामध्ये असे माणसं निर्माणच झाले महाराज. आता आपण कृतयुगाचा जर विचार केला, याच्यामध्ये हिरण्यकशिपू राक्षसी प्रवृत्तीचा सगळ्याची वाट लावणारा जन्माला. पण बळीसारखा एक असा विद्वान होता की मार्ग दाखवणारा निर्माण झाला महाराज. याच्या पुढे जर गेला तर आपण त्रेतायुगामध्ये जा. रामप्रभूचा जन्म झाला. रामप्रभूचा जन्म झाल्यानंतर रावणासारखा दुष्ट प्रवृत्तीचा व्यक्ती जन्माला आला. मग त्याच्या बदल्यात मार्गदर्शन करणारा, त्याच्यात लंकेत राहणारा त्याचा भाऊ कोण? बिभीषण. हा काय झाला? मार्ग दाखवणारा. आणि इकडे वानरसेनेमध्ये हनुमंतराय मार्ग दाखवणारे. म्हणजे त्रेतायुगामध्ये जरी गेलात तरी मार्ग दाखवणारा एक आणि वाट लावणारा एक. विठाला आता द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. कारण धर्मसंकट आलं की देव अवतारानं येतो महाराज. मग द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्म्याचा जन्म जरी झाला तरी वाट लावणारा कंस जन्मालाच आला. आणि त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणारा उद्धव पण जन्माला आला. म्हणजे त्रेतायुगामध्ये बी काय झालं, द्वापार युगामध्ये बी कोणीतरी मार्गदर्शन करणारं एक आणि वाट लावणारी एक निर्माण झालं महाराज. पण सगळ्यात महत्वाचं कलियुग आलं महाराज. आता कलियुगामध्ये सरासर वाट लावणारे जास्त झालेत. काय? वाट लावणारे जास्त झाले तर मार्गदर्शन करणारे तुरळीक लोक झालेत महाराज. म्हणजे दुराचारी लोक, दुराचारी तो चांडाळ, पापे सांगते विटाळ. म्हणजे तुका म्हणे खळ जाणोने निषिद्ध तो. म्हणजे एखादा दुराचारी व्यक्ती आपल्याला फक्त वाट लावल्याशिवाय राहत नाही. विठाला दुराचारी म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये वाईट महाराज. कोणी शिव्या देणार, कोणी एकमेकाची निंदा करणार, कोणी कोणाचा वाईट बोलणार. एकाला एवढ्या शिव्या द्यायच्या, घाणेरड्या शिवा महाराज, सतत मुखामध्ये शिवा द्यायच्या. पहिल्या वर्षी रामनवमी ते हनुमान जयंतीला सप्ताह होता. सप्त्यामध्ये आल्यानंतर म्हणला महाराज आमच्या गावामध्ये एक तारीख घ्यायची, तुमची तारीख द्या. आला कधी? रामनवमीच्या अगोदर, म्हणजे मार्चमध्ये. मार्चच्या पहिल्यांदा आल्यानंतर सरासरी रामनवमी ते हनुमान जयंती सर्वात जास्त सप्ते राहतात. सप्त्यामध्ये आल्यानंतर आम्ही काय म्हणलं, बाबा माझ्याकडे तारीख नाही. मग त्यानं गुन्हाट्यानं बसलं नाही, शिवाय द्याचं मुखात सतत. लगेच त्याच्या मुखातून उठला, हट्टाच्या माईला म्हणला
तारीख काय बसलाच नाही ना, महाराज बसलाच नाही म्हणला, गेला निघून. पुढचा वर्ष उगवलं, परत त्याच दिवशी आला, परत त्याच महिन्यात आणल्यानंतर मी उभं टाकूनच बोलला, महाराज या वर्षी तरी तारीख आहे का नाही. मी म्हणलं बाबा तुला पहिलंच सांगितलं लवकर तारीख घ्यावी लागते रामनवमीची, शेवटी भेटत नाही. उठता उठता चलत चलत म्हणला हट त्याच्या मायला, या वर्षी बी काय झालं, महाराज बसलाच नाही. मग आता तिसऱ्या वर्षी आल्यानंतर मी त्याचं अगोदरच नाव लिहून ठेवलं. ते यावर्षी अगोदरच नाव लिहून ठेवलं, या तारखेला आलता, ही तारीख घ्यायची, आणि एक तारीख खुलीच ठेवली महाराज. मग तो बिचारा आल्यानंतर म्हणला महाराज या वर्षी तरी आमचं लक्ष आहे की नाही. मी म्हणलो बाबा तू या नावासकट गावासकट सगळं डायरीवर लिहून ठेवले अगोदरच. मग आता तवा तरी शांत बसाव की नाही. उठला आणि जाताना म्हणला हट त्याच्या मायला, या वर्षी महाराज बसला म्हणला. काय म्हणला, या वर्षी महाराज बसला. म्हणजे कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडी. दुर्जनाच्या अंगी अखंड विटाळ वाणी रजस्वाला स्रवे जैसी, वाणी रजस्वाला स्रवे जैसी, वाणी रजस्वाला स्रवे काही असतात महाराज. कुठेही जा प्रत्येक ठिकाणी दुराचारी लोक सापडणार म्हणजे सापडणार. पण ज्या संतांनी विचार मांडले, संतांनी जे आपल्याला मार्गदर्शन दिलं, मार्ग दावणी गेली आधी दयानिधी येथे वडील जे करती तया नाम धर्म बोलती. म्हणजे आपण जे वडिलांनी केलं ते आपण बोलावं, आपण ऐकावं, त्यांचे विचार. आपण सणवार करतो, आपण का करतो, आमच्या पूर्वजांनी केल्यामुळं आम्ही सण करतो. ही पुढं परंपरा चालली पाहिजे. पण एखादा असा असतो महाराज आयुष्यामध्ये सगळ्याला त्रासच देण्याचं काम करतो. बरेच लोक आहेत असे. आता काही लोक गावामध्ये वागताना सत्ता संपत्ती सगळ्या गोष्टी असतात, पण लोकांना त्रास देण्याचंच काम करतात महाराज. एक दुराचारी व्यक्ती अखंड लोकांना त्रासच दिला, आयुष्य संपायला शेवटी मूल नाही बाळ नाही, शेवटी संपताना वाटलं आता मेल्यावर बी लोकांना त्रास देऊनच जावा. काय म्हणला, मेल्यावर बी लोकांना त्रास देऊन जावा. मग त्यानं म्हणला माझ्या गादीवर म्हणजे माझ्या ठिकाणी एका त्याच्या पाहुण्याला बसवलं आणि त्याला सविस्तर सांगितलं. आता सोबत राहिल्यानंतर गुण लागतात महाराज. ढवळ्या संघ पवळ्या बांधला, वाण नाही पण वाण लागत नाही पण गुण लागतात. जाताना त्याला सांगितलं हे बघ म्हणला मी आता कसं आहे मरणार आहे, पण जाता जाता ह्या लोकांना त्रासच मला देऊन जायचं आहे. काय म्हणला, त्रासच देऊन जा. गावात सगळ्या दौंडी पेटवली. दौंडी पेटवण्याच्या अगोदर एक अर्ज लिहिला. अर्ज त्या गादीवर बसणाऱ्याला दिला. म्हणला हे बघ मी यदा कदाचित मेल होता, हा अर्जामध्ये अगोदर पोलीस स्टेशनला फोन लावायचा म्हणला. गावातल्या लोकांना नम्रतेने हात जोडले. आता मरणाच्या शेवटी कोणीही बोलायला गेलं की माणसाला खरं वाटते महाराज. आणि मरताना कोणाची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण सासू सासऱ्यांना आयुष्यभर कितीही त्रास द्या म्हणजे देऊ नका बरं का, नाहीतर म्हणसाल महाराज द्या म्हणले. समजा यदा कदाचित तुम्ही दिला त्रास, पण मरणाच्या शेवटी महिना 2 महिने किंवा 3 महिने त्या सासू सासऱ्याची सेवा करा. मग आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा. म्हणजे त्या सासू सासऱ्याला आनंदित मरण येतं का, की बाबा आयुष्यभर कसंही वागू द्या, पण शेवटी का होईना माझी सून आणि माझा लेक सुधारला विठाला. मग अर्ज लिहिल्यानंतर गावातल्या लोकांना हात जोडून विनंती केली, बाबांनो आयुष्यभर मी तुम्हाला त्रासच दिला. काय दिला, त्रासच दिला. पण जाता जाता माझी इच्छा आहे, माझ्या आत्म्याला मुक्त करायचं असेल तर प्रत्येक गावातल्यानी एक चप्पल मला मारायची. काय, चप्पलीनं मला मारायचं. का न मारा वाटलं तेवढं मारायचं, पण मारायचं, कारण माझ्या आत्म्याला शांती भेटणार नाही. गावातले म्हणले बाबा आम्ही सगळ्यांनी तुला माफ केलं, पण हे बिचार ऐकच ना. नाही म्हणला काही करा म्हणला, कारण शेवटची मरणाची इच्छा प्रत्येक जण विचारतो. यमाच्या द्वारात जरी गेलात तरी यम विचारतो म्हणजे शेवटची इच्छा. कोर्टामध्ये गेलात फाशी जरी तुम्हाला भेटली तरी शेवटचा जज विचारतो की बाळा तुझी काही इच्छा आहे काय. तसं त्यानं मला माझी एवढी इच्छा आहे की मला प्रत्येकाने एक मारलं पाहिजे. आणि समजा यदा कदाचित मी मेलो तर मग या पायाला बांधून तुम्ही मसनवाट्यात घेऊन जा, पण मला उचलून घेऊन जाऊ नका.
असं म्हणल्यावर गावातले म्हणले आता काय करावं गडे, चला म्हणले. कोणी चप्पलीने माराले, कोणी बुटानं माराले, कोणी लाद घालाले, कोणी चापट माराले. गेलं मरून महाराज. मरून गेलं की काय केलं, दोरीनं काय केलं, बांधलं पायाला. बांधल्यावर यानं पट्यानं फोन करून दिला अगोदरच पोलीस स्टेशनला की असं आमच्या मालकाला माराले, तुम्ही लवकर या. आता हे कसंही मरणार होतं, पण लोकांना त्रास देऊन जात आहे. नेमकं त्याला ओढायला लागले गावातले की टुई 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 करत पोलीसची गाडी आली. आता मेलेला मुर्दा बघितल्या प्रत्यक्ष डोळ्यानं सगळ्या पोलीसवाल्यानं त्याला उचललं आणि कुठं नेऊन टाकलं, जेलमध्ये. म्हणजे त्रास देणारा एखादा जन्मतानी त्रास देतो, आयुष्यभर त्रास देतो, पण मेल्यावर बी लोकाला त्रास देतो. याच्या एवढा दुर्जन कोणी नाही वर आज विठाला. विठाला 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 विठाला. म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला दिशा देणारे, मार्गक्रमण करणारे चांगले व्यक्ती पाहिजे, जे संतांचे विचार आहेत. आपण जन्माला आल्यानंतर ज्ञानोबारायांचे, तुकोबारायांचे विचार घेऊन आयुष्यात चला. आपल्या आयुष्यामध्ये संकट कुठंही निर्माण होत नाही महाराज. मग अशी महाराष्ट्राची अवस्था झाली ती महाराज, इसवी सन 1600च्या व्यक्ती महाराज. पण त्याच्या अगोदरचा जर विचार केला आयुष्यामध्ये, 1600च्या अगोदर एवढी परिस्थिती बिकट होती महाराज. म्हणजे प्रत्येक बाईवर अत्याचार व्हायचा, म्हणील ते सुलतान करायचे, म्हणील ते मुघलशाही करायची. प्रत्येकाचे विचार प्रत्येकाच्या मनानं करायचे महाराज. 1200च्या उत्तरार्धात म्हणजे 13व्या शतकाच्या अगोदर, म्हणजे 1292ला एक राजा होऊन गेला. ते म्हणजे आपल्या देवगिरी किल्ल्यावर होता. त्याचं नाव होतं रामदेवराय राजा. म्हणजे त्यांचा कारभार देवगिरी किल्ला आता माहीत असेल, दौलताबाद म्हणता आपण इकडं. तिथल्या किल्ल्यावर त्यांचा राज्यकारभार होता. पण त्या राज्यकारभाराला बघून एवढा मोठा किल्ला, भव्य दिव्य संपत्ती असलेला, पूर्णत्वाला असलेला किल्ला हा पहिला अल्लाउद्दीन खिलजी. म्हणजे तो दिल्लीचा सुलतान होता महाराज, जे 2 नंबरवर गादीवर बसला होता. एवढा नीच लेवलचा होता. स्वतःच्या चुलत्याला मारून काय केला, गादीवर बसला होता. म्हणजे एवढ्या खाल्ल्या स्तराला जात होता. हे तर सोडा, एवढा पापिष्ट होता. प्रत्येक बाई बघितली की त्याच्या मनात भावनाच निर्माण होत्या, एवढा पापिष्ट. त्या अल्लाउद्दीन खिलजीनं जेव्हा स्वारी केली या गडावर, त्याच्या अगोदरचा प्रसंग सगळ्यात भयानक महाराज त्याच्या आयुष्यातला. आणि ज्यांना कर्म वाईट केले 100% त्याला भोगावं लागले. ते अल्लाउद्दीन खिलजी पाणी शरीरात होऊन मेला महाराज, एवढे वाईट कर्म केले होते. आता मेवाड प्रांत हे तुम्हाला माहित नसेल, पण काही इतिहासकार जर वाचले असतील तर त्यांना माहिती आहे. भारताच्या पश्चिमेला 4 राज्य आहेत. एक पंजाब, सिंध, हरियाणा आणि राजस्थान. याच्यामध्ये आपलं मराठे साम्राज्य म्हणजे हिंदू साम्राज्य भरपूर होतं, ज्या राजपुतानं बळावर त्यांच्या ठेवलं होतं महाराज. आणि त्या राजपुतातला एक राजपूत शेवटी होता, तो म्हणजे रतन सिंग नावाचा. त्याची पत्नी होती पद्मिनी. एवढी क्रूर व्यवस्था अल्लाउद्दीन आल्यानंतर केली महाराज. रतन सिंगाची पत्नी एवढी सुंदर दिसायला होती, पण त्या रतन सिंगाच्या घरी एक कलाकार असा कामाला होता. आणि रतन सिंगनं अपमान केल्यामुळं त्या कलाकाराला घराच्या म्हणजे वाड्याच्या बाहेर काढून टाकलं. त्या कलाकाराचं नाव होतं राघव. राघवला वाटलं कसाही करून ह्या राजाचा बदला घ्यायचा. जंगलामध्ये भ्रमण करत असताना अल्लाउद्दीन खिलजीनं असं जाताना शिकारीला गेल्यानंतर नेमकं त्याच्या कानावर बासरीचे धुंद पडले. ते कलाकार बासरी वाजवत होता. हे आनंदित झाल्यानंतर खिलजीला वाटलं कुठंतरी याला आपल्या राजवाड्याकडे बोलून घ्यावं. आणि खिलजीनं सैन्याला सांगितलं की जा, ते जंगलामध्ये कोणीतरी वाजवत होतं त्यांना घेऊन या. याला कसाही बदला काढायचा होता रतन सिंगाचा. म्हणजे दिल्लीवर ज्याचं राज्य होतं त्याला वाटायचं की कुठंतरी आपण काहीतरी वाईटच कृत्य करावं. पण यावेळेस रतन सिंगाच्या त्या कामगाराला घेऊन गेला महाराज. गेल्यानंतर प्रश्न केला, बाबा नेमकं तुला काय पाहिजे सांग. तर त्या कलाकारानं सांगितलं, रतन सिंग नावाचा एक राज्यकर्ता आहे, जे मेवाड प्रांतामध्ये आहे. आता तिचं राज्य स्थिर आहे, पण त्याची पत्नी एवढी लावण्यवान आहे आणि तिला जर तू मिळवला नाहीस तर तुझ्या आयुष्यात काही अर्थ नाही. हे कोणाला सांगितलं? अल्लाउद्दीन खिलजीला, म्हणजे दिल्लीच्या तख्तावर 2 नंबरचा राज्यकारभार चालवणारा. आता त्याची कशी भावना, त्याची इच्छा निर्माण झाली, एकदा राणीला बघायचंच, एकदा पद्मिनीला बघायचंच. मग त्यांनी केली स्वारी केली महाराज त्या चित्तोडगडावर. चित्तोडगडावर स्वारी केल्यानंतर चहू बाजूने येडा घातला चित्तोडगडाला आणि सांगितलं रतन सिंगला, तुम्हाला मी सोडणारच नाही. कितीतरी दिवस युद्ध चालल्यानंतर रतन सिंगला वाटलं आता काही खरं नाही. त्यांनी बाहेरून लेटर पाठवलं, बाबा तुला जर वाटत असेल मी दिल्लीला परत जावं तर एकदा तुझ्या बायकोला बघू दे, एकदा
तुझ्या बायकोला बघू दे. आता रतन सिंगला वाटलं एकदा बघून वापस जाईल, पण हे एवढा नालायक दाखवायचं ठरवलं. आरशामध्ये बाईला पाहिलं महाराज. एवढी प्रथा होती, एवढी हिंदूची स्त्री, एवढी त्यावेळेसची स्त्री आपल्या चरित्राला जागृत होती महाराज. पद्मिनीनं फक्त आरशामध्ये मुखवटा दाखवला राजाला, त्या खिलजीला, तर खिलजी एवढा भाळला, त्याचं असं मनच बदललं की आता आपण दिल्लीला जायचंच नाही हिला मिळवल्याशिवाय. आणि त्यांनी कट रचला आणि रतन सिंगाला कैद केलं. रतन सिंगाला कैद केल्यानंतर प्रश्न पडला त्याला सोडवायचा. पद्मिनीला पत्र लिहिलं त्याच्या बायकोला, बाबा तुझा जर नवरा तुला परत पाहिजे असेल तर तुम्ही 50 बायांसोबत तुम्ही आमच्या इकडे या म्हणले. काय म्हणले? 50 बायासोबत तुम्ही इकडे या. त्यावेळेस पद्मीला वाटतं आपल्या चरित्राचं आपल्याला रक्षण करायला पाहिजे, एवढी शूरवीर होती महाराज. एखाद्याच्या लोभी होण्यापासून, गुलाम होण्यापेक्षा आपण इकडे आयुष्य संपवलेलं बरं, हे पद्मिनीच्या मनात आलं. पण पद्मिनीला वाटलं एकदा आपल्या मालकाला सोडून आणावं. पद्मिनी आणि त्याच्या सगळ्या बायाला घेऊन काय केली, त्यांच्याकडं स्वारी केली महाराज. केल्यानंतर सगळ्यांची लढाई झाली तिथं. सगळ्यांनी तलवारी घेऊन गेल्या होत्या. पण लढाईमध्ये अल्लाउद्दीन खिलजीची बरेच लोक मारले. मारल्यानंतर ह्या राजकारण म्हणजे रणजित सिंहाच्या सगळ्या राजांनी सगळे पळून आले वापस आल्यानंतर खिलजीला वाटलं माझ्या जखमेवर मीठ चोळलं. एवढा रागात आला. रागात आल्यानंतर रतन सिंगलाही मारलं आणि त्याच्या पोराईलाही मारलं महाराज. आता राहिली एक बायको. आता कसंही करून त्या बाईला उचलून आपल्या इकडं आणायचं आणि सगळ्या हिंदू साम्राज्याच्या बाया आपल्या इकडं आणून गुलाम करायच्या, अत्याचार करायचा, हे त्याच्या मनामध्ये विचार पक्के ठरले. स्वारी केली त्याच्यावर. पण पद्मिनीनं एकच जोहर नावाचं एक केला होता, म्हणजे आग करायची आणि आगेमध्ये उडे मारायचे. एखाद्याचा गुलाम म्हणून जाण्यापेक्षा, अत्याचार होण्यापेक्षा आपल्या चरित्राला राखायचं असेल तर मी मेलेलं बरं. आणि माझ्यासोबत आपल्या सगळ्या मावळ्या बाया घेऊन गेल्या आणि गेल्यानंतर जोहर केला. ते येण्याच्या अगोदर सगळ्यांनी आगीत उडी टाकल्या. कमीत कमी 16,000 बायांनी आपलं बलिदान दिलं. कशासाठी? आपलं चरित्र वाचण्यासाठी. मग तिथून पुढं त्या अल्लाउद्दीन खिलजीला वाटलं मी जिच्यासाठी मरत होतो तिनं जर मेली तर काय केलं, राजपूत असे एवढे मारू टाकले महाराज. कमीत कमी 30 ते 36,000 राजपूत त्या आगीमध्ये मारून टाकले कापून. म्हणजे एवढा नीच अल्लाउद्दीन होता. आणि त्यानं स्वारी केली आपल्या देवगिरी किल्ल्यावर. तिथं शेवटचा होता रामदेवराय म्हणून. रामदेवराय एवढा भेकुडा होता राजा आपल्या मराठा साम्राज्याचा किंवा हिंदू साम्राज्याचा. शेवटचं कीड लागणं ते रामदेवराय होते महाराज. रामदेवराय कीड लागलेलं होतं, पण त्यानं भेऊन तह केला आणि त्या अल्लाउद्दीन खिलजीला प्रत्येक वर्षाला काही ना काही पाठवायचं. पण त्याच्यानंतर खिलजीनं आट करून त्या लेकालाही मारलं, त्याच्या शरदचंद्रालाही मारलं. पण त्याच्यानंतर 1600चा काळ उगवला. कोणता? 1600चा. म्हणजे त्यावेळेस काही संतांनी पण आपल्या आयुष्यामध्ये सत्पुरुषानं प्रेरणा दिली महाराज. त्याच्यामध्ये 1620ला संत तुकाराम महाराज जन्माला आले. विठाला आता सगळ्याला वाटेल महाराजांनी इतिहास कुठला सुरू केला की, पण एखाद्या गोष्टीला सांगायचं म्हणल्यानंतर त्याचं पूर्व काहीतरी सांगावं लागतं. महाराजांची आज कथा व्हायची म्हणलं तर महाराज कालचा सारांश थोडासा सांगतात. त्या तत्वाच्या आधारावर पूर्व कल्पना द्यायला पाहिजे. पूर्व एवढा आपल्या लोकांवर, गरिबावर एवढा अत्याचार होता या खिलजीने, या सुलतानांनी केला. पण 1600 सालीला तिथून पुढं संत तुकोबारायांनी प्रेरणा घेऊन आले. ज्या संतांनी प्रेरणा दिली छत्रपती शिवरायांनी ऐकली. शहाजी राजे तेव्हा निजामशाहीमध्ये होते. त्यांना वाटलं कुठंतरी स्वराज्य निर्माण करावं आणि शहाजी राजे आदिलशाहीमध्ये रूढ झाले. त्यावेळेस राजमाता जिजाऊ 7 महिन्याच्या गरोदर होत्या. किती? 7 महिन्याच्या राजमाता जिजाऊ गरोदर होत्या. प्रश्न पडला आता आदिलशाहीमध्ये स्वारीवर जायचंय, पण राजमाताला ठेवावं कुठं? प्रश्न पडला. त्यावेळेस डोळ्यासमोर किल्ला आला. तो म्हणजे कोणता? शिवनेरी किल्ला. शिवनेरीच का? कारण चहू बाजूने देवाचं वास्तव्य असलेला किल्ला म्हणजे शिवनेरी किल्ला. आणि त्या शिवनेरी किल्ल्यावर होतं शिवाई मातेचं मंदिर होतं महाराज. राजमाता जिजाऊला ठेवलं, तिच्या सेवेसाठी लक्ष्मीबाई नावाची दासी ठेवली. लक्ष्मीबाई सेवेसाठी ठेवली आणि शहाजी राजे निघून गेले. छत्रपती शिवरायांचे वडील स्वारीवर निघून गेले. राजमाता जिजाऊ 7 महिन्याच्या गरोदर. पण कितीही मोठे राजे झालात, तुमच्या गावात कितीही मोठा श्रीमंत माणूस राहू द्या,
त्यांना परमार्थ करावं तरच ते शेवटीला गेला महाराज, अन्यथा नाही. का तर राजाधी राज होऊन गेले, त्यांनी परमार्थ केला म्हणून सगळ्या गोष्टी सिद्ध झाल्या, अन्यथा नाही. विठाला राजमाता जिजाऊ 7 महिन्याच्या अगोदर शिवनेरी किल्ल्यावर ठेवलं. लक्ष्मीबाई सेवेसाठी ठेवल्या. नित्य नेमानं उठायच्या, शिवाई मातेच्या मंदिरात जायच्या, शिवाई मातेची आराधना करायच्या, पूजा करायच्या, नामचिंतन करायच्या. एक दिवशीचा प्रसंग, राजमाता उठल्या, शिवाई मातेच्या मंदिरात गेल्यानंतर तेवढ्यात हेर धावत आली. हेरनं आरोळी ठोकली, मासा आरोळी ठोकली. मासा ताडकून उठले, हेरकडे धावत गेला. हेर झालं काय बोला. हेर बोलू लागले, मासा 7 दिवसापूर्वी एका मुलीचं लग्न झालं, त्या सुलतानांनी भर दिवसा उचलून नेली, तिच्यावर अत्याचार झाला. महाराष्ट्राची माती ना माती रडू लागली, पण वाचवायला कोणी आलं नाही. राजमाता जिजाऊ ताडकने दरवाजाच्या दिशेने धावत लागल्या, पण प्रश्न पडला गरोदरपणाचा. लक्ष्मीबाई धावत पुढे आल्या, राजमातेला दंडवत घातले. मासा अहो जाताय कुठं. राजमातांनी प्रश्न केला, का ग तुला दिसत नाही, भर दिवसा पोरगी उचलून नेली, तिला वाचवण्यासाठी कोणीतरी गेलं पाहिजे. पण लक्ष्मीबाईनं उत्तर दिलं, मासा तुम्ही जाताय हो सगळं ठीक आहे, पण तुमच्या पोटात बाळ वाढतंय, असं चालता येत नाही तुम्हाला, जायला जमत नाही. लक्ष्मीबाई शांत झाल्या, काय करावं सुचत नाही. परत वापस आल्या, बसल्या, देवीची आराधना चालू आहे. दुसरा दिवस उजळला. परत नित्य नेमानं आपल्या देवीच्या पुढे जाऊन देवीची आराधना चालू आहे. काय करावं सुचत नाही. अंतःकरणात एकच विचार, एवढे अत्याचार होत आहेत आपल्या आयुष्यामध्ये, कुठंतरी संतती चांगली झाली पाहिजे, कुठंतरी स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, कुठंतरी यांचं संरक्षण करण्यासाठी कोणीतरी राजा आला पाहिजे, हे विचार. देवीच्या पुढे आराधना मांडली. परत देवीचं नामचिंतन सुरू आहे. तेवढ्यात हेर धावत आले, हाक मारली, मासा. ताडकण्या उठल्या, धावत गेल्या. हेर बोला. हेर झालं काय. हेर बोलू लागले, मासा अहो घात झाला, तुमचे लखोजी राजे भाऊ आणि 2 भाचे या सुलतानांनी कट करून मारून टाकले. एका क्षणामध्ये माहेर होतं ते नाहीच झालं. स्तब्ध झाल्या राजमाता, काय करावं सुचत नाही, बोलणं बंद झालं. एका क्षणामध्ये माहेर जर उद्ध्वस्त झालं तर माणसाची अवस्था काय होणार आहे महाराज. आपल्या भावाला जर थोडंसं जरी लागलं तरी बहिणीला वाटतं माझ्या भावाला त्रास झाला नाही पाहिजे, आपला अंतकरण त्रास होतं. राजमाता जिजाऊ शांत बसल्या, जेवण नाही, काही नाही. एक दिवस गेला, रात्र झाली, सकाळ उजळली, दुसरा दिवस उजळला, पण राजमाता जेवण केलं नाही. लक्ष्मीबाईला प्रश्न पडला, दुसरा दिवस उजळला तरी राजमातानं जेवण केलं नाही. दुसरा दिवस गेला, संध्याकाळ झाली, परत सकाळ झाली, परत तिसरा दिवस उजळला. आता मात्र लक्ष्मीबाईला काळजी लागली, आज जर राजमातानं जेवण नाही केलं तर पोटातलं बाळ वाचणार, काय करावं सुचत नाही. लक्ष्मीबाई राजमाता पुढं बसल्यात, राजमाताला विनंती करताय, माता असं नाही चालत, मासा तुम्ही 7 महिन्याच्या गरोदर आहेत, पोटात बाळ आहे, त्याला वाढवायचंय, त्याला जन्म द्यायचा आहे आपल्याला. आज जर तुम्ही जेवण नाही केलं तर तुमचं बाळ वाचणार नाही, समजून सांगतायत. पण राजमाता स्तब्ध झाल्या, काही बोलायचं नाही, काही नाही, शांत, जेवण नाही. लक्ष्मीबाईला वाटलं 7व्या महिन्यामध्ये कुठंतरी समजून सांगावं, कुठंतरी म्हणावं, डोहाळे जेवण लागले, काहीतरी खा, काहीतरी द्यावं. लक्ष्मीबाईनं विनंती केली, मासा अहो 7 महिन्यात बऱ्याच बायांना डोहाळे लागतात, तुम्हाला कसं काही खावं वाटत नाही, काहीतरी खा. लक्ष्मीबाईला वाटलं असं तरी म्हणल्यानंतर राजमाता खातील, पण राजमाता बोलत नाहीत, काही नाही, विनंती करतायत लक्ष्मीबाई, मासा जेवण करा. तेवढ्यात हेर धावत आले, बोलू लागले, हाक मारली, मासा. ताडकण्या मासा उठल्या. 3 दिवसाच्या उपाशी असलेला मासा उठल्यानंतर प्रश्न करू लागल्या हेरला, हेर बोला झालं काय. हेर बोलू लागले, मासा भर दिवसा सुलतानांनी भोसले घराण्याची सून उचलून नेली. आता घरातलीच सून उचलून नेल्यानंतर काय अवस्था झाली असेल. लालबुंद डोळे झाले, पायाखालची माती सरकली. मासा बोलू लागले,
का ग लक्ष्मीबाई, तुम्ही म्हणताय ना डोहाळे लागले नाही कसे, तुम्ही ऐका मग डोहाळे लागले 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 डोहाळे असे, असं वाटतं उठावं, लकलकती तलवार घ्यावी, आऊन जाऊन त्या सुलतानाची खांडोळी खांडोळी करावी. हे डोहाळे लागले. ताडकन्या उठल्या, शिवाई मातेच्या मंदिराकडे गेल्या. शिवाई माते पुढे बसून जागर म्हणला, का ग तुला कसं समजत नाही, भर दिवसा अत्याचार होतोय, तू कुठं झोपली का? लोक म्हणतात ना तुम्ही देवाची आराधना करता आणि तुम्हाला साध्य काय होतंय, हेच का ते? कसा तुझा दरबार आहे, असं चालतं का? तू कुठं झोपली, आराधना केली, जागर मांडला देवीचा, जुलुम आहाकार मातला धावून तू ये, जागी होवाई धाव ग शिवाई, जाग आई धाव शिवाई, अत्याचार झाला ग प्राणकंठी आला ग, अन्यायाला फोडील वाचा पुत्र असा देई, जाग आई धाव शिवाई, जन्माशा बाळाला दे वरदान हे आम्हाला दे, रणधुरंदर वंश शिवाचा पुत्र मला देई, जाग आई धाव शिवाई, दारुगड बया दारुगड. आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला, अगाध महिमा तुझे माऊली वारी संकटाला, आई कृपा करी दंगल भाई जागवी तो सारी, आई कृपा करी दंगल भाई जागवी तो रात सारी, आंबे गोंधळाला ये, आंबे गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळाला भवानी गोंधळाला ये, उदे 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 उदे, गळ्यात घालीन गवण्याची मळ वाजवी तो सांभाळ, हातात पराडी तुला गाम वाजवी तो सांभाळ, उदे 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 उदे, दग दग ताने तुला आली तुझ जगन माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता, आई कृपा करी हे आई कृपा करी माझ्या भारी जागवी तो रात सारी, आंबे कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आंबे गोंधळाला ये, हे गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, उदे 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 उदे. बोल भवानी मातेचा. देवीच्या नामाचं जागर केलं, देवी पुढे आराधना केली. माते अगं तू कुठं झोपली का? तुला कसं कळत नाही एवढा भर दिवसा अत्याचार होतोय? नामाचं चिंतन एवढं घडलं, परिणाम एवढा गोड झाला. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवराय जन्माला आले. शिवनेरीवर शिव जन्मला राजाचा अधिपती, राजाचा अधिपती, दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती, ओ दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. शिवराज्य घडवण्यासाठी त्यांनी एक केले होताती, राज्य घडवण्यासाठी त्याने एक केल्या होताती, देवोनी भगवा तो हाती शिवराज्य घडवण्यासाठी, देवाने भगवा जो हाती स्वराज्य घडवण्यासाठी, हे शिवनेरीवर शिव जन्मला तर राजाचा अधिपती, राज्याचा अधिपती, हे दैवत छत्रपती
दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती ओ दैवत छत्रपती नाम जय जय शिवछत्रपती दैवत छत्रपती नाम जय जय शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की अरे मुखातून येऊ द्या. कारण ज्याचं नाव जरी घेतलं तरी मुखातून आपोआप जय म्हणताय तो खरा मावळा. आणि कारण त्यांच्यामुळं आज आपण इथं उभं टाकलो आहो महाराज. कारण ते जर नसलं तर आपल्याला हाजी हाजी करावं लागत होतं महाराज. म्हणजे ह्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवरायांचा जन्म झाला महाराज. कारण राजमाता जिजाऊनं गरोदरपणामध्ये संस्कार छत्रपती शिवरायावर टाकले होते. गरोदरपणामध्ये असल्यानंतर कोणती साक्षी मालिका बघायची नाही, कोणती CID बघायची नाही, नाहीतर आपला मुलगा चोर झाल्याशिवाय राहत नाही महाराज. कधीही टीव्हीवर बघताना माऊलीची मालिका बघायची, कोणत्या सूरवीराची मालिका बघायची, गाथा वाचायचा, ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, कुठंतरी कृष्णाची लीला ऐकायची, या गोष्टी ऐकायच्या महाराज. पण आपलं तसं काहीच लक्ष नसते महाराज. मोबाईलवर सतत दुसरे व्हिडिओ बघतात आणि लेकरं मग कसे जन्माला येतात असे चांडाळ, दुराचारी, चोरटे, लबाड, मग असे लेकरं म्हणजे मातेची या खोळे दगड आला पोटाची मातेची या खोळे दगड आला पोटाची मातेची या खोळे दगड आला पोटाशी मातेची या खोळे दगड आला पोटाशी आता तरी उघडी डोळे तरी बघली डोळे तरी आता बिना कळे मातेची या खोळे दगड आला पोटाची मातेची या खोळे दगड आला मातेची या खोळे दगड आला पोटाशी मातेची या खोळे दगड आला पोटाशी. मग काय म्हणता मातेच्या पोटाला दगड जन्माला आला काय. आता समजा एखादा गावात पिणारा असल्यानं रोडवर लोळू लागला की चार चौक काय म्हणतात, अरे म्हणतात कोणाचं पोरग आहे गडी, कोणाचं पोरग आहे. एकानं म्हणतं ह्या महाराजाचं पोरग आहे, काय म्हणतात ह्या महाराजाचं पोरग आहे. आणि ते तर लय माळी घातलेल्या, लय परमार्थ कराले. मग दुसरं लगेच काय म्हणणार, अरे म्हणला फक्त देवदेव करतय पण अंतकरण नीट नाही, कोणाला नीट बोलत नाही, वरून बोलतय. कारण गुळमा कोणी या ठेवीला दगड, तसे लोक असतात म्हणला. अंतकरण शुद्ध नसल्यामुळे अशी संतती पोटाला आली. म्हणजे सुशिलो मात्र पुण्य आणि पितृपुण्य न चातुरता. म्हणजे या गोष्टी अंतकरणात आपण ठेवल्या पाहिजे. आईचं जर संस्कार पोरावर लागले तर मुलगा सुशील होतो. म्हणजे कसं वागायचं काय नाही हे मुलाला समजतं महाराज. आणि जर व्यवहारात चतुरपणेनं वागायचं असेल तर बापाची पुण्य यायला लागते. म्हणून सगळ्यात मोठं आई वडिलांचं कर्तृत्व आहे विठाला. आता लहानपणापासून जिजामातेनं छत्रपती शिवरायांना घडवलं महाराज. लहानपणापासून सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. आपण पण लहानपणापासून आपल्या लेकरायला मडवलं पाहिजे महाराज, घडवलं पाहिजे. पण आपल्याला वाटतं शेजाऱ्याने म्हणलं तुझा पोरगा वाईट वागालाय तर त्या शेजाऱ्याला मारायला अंगावर जाता महाराज आपण. पण आपण बघत नाही की माझा कुठं मुलगा चुकतो, आमची मुलगी कुठं चुकते. आपल्या मुलीने एखादा अपराध करून गेला किंवा मुलाने एखादा अपराध केल्यावर वाटतंय पहिल्यांदाच जर मार्गदर्शन त्याला योग्य केलं असतं तर आपल्याला खाली मुंडी घालायची वेळ आली नसती. आपण मुलाला मोबाईल देतो आणि मुलीलाही देतो. आता सरळ मी खरं तर हातगाव डेपोला कंडक्टर आहे महाराज. आता कंडक्टर की करीत मला प्रत्यक्ष आम्ही शाळेच्या ड्युट्या करतो. मग शाळेच्या ड्युट्या करताना प्रत्येक मुलगा आमच्या डोळ्यासमोर येतो. वागणं कसं, त्यांचं बोलणं कसं हे बघल्यावर समजतं. बऱ्याच मुलांना मी ड्युटी करताना बऱ्याच मी राग करतो, शिव्या पण देतो आणि तुमच्या मायबापाला बोलून आणा म्हणतो. पण पोरी अशा उर्मट झाल्यात महाराज. आपण जर ह्या मुलींना काही म्हणायला गेलं की लगेच बापाला सांगणार की मला हे ना असं म्हणलं, त्यानं मस्त तसं म्हणले. पण ज्या दिवशी दुसऱ्यांना वाईट नजरेनं बोलून जर बोलायला गेलं की ते बापाला सांगत नाहीत, फक्त नको ते उद्योग बापाला सांगतात. पण तुम्ही एवढाही तुमच्या पुरीवर विश्वास ठेवू नका. आपण चेक केलं पाहिजे त्याचे मित्र कोणते आहेत, तिचे मैत्रीण कोणते आहेत, कोण कसं आहे. या काळामध्ये महाराज मित्र कोणीच नाही. सख्खे भाऊ सोडलं तर कोणीच कोणाचा भाऊ नाही, कोणी कोणाची बहीण नाही. आजकाल असं झालंय, गुरु बहीण जवळ केली, सख्खी बहीण लांब टाकली महाराज. ही प्रथा झाली. आणि आताचे गुरु नव्हे, इतरा गुरु जैसे. पहिल्याच्या काळातले गुरु होते
त्यांचं करावं तेवढं कौतुक, आपल्या शिष्याचं कुठंतरी भलं व्हावं म्हणून ते जगत होते. पण आताचे गुरु तसे नाहीत महाराज. काही तुरळीक असतात, पण काही गुरु फक्त आपल्या स्वार्थासाठी जगतात. त्याच्यामुळं कुठंही वागताना आपल्या लेकरावर आपलं लक्ष ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. एखाद्या पोरीनं एखाद्या पोरानं अपराध करून गेल्यानंतर हे आपल्याला म्हणता येत नाही, काहीच नाही महाराज. कोणीच काही म्हणू शकत नाही किती, पण या पोरीवर पोरावर आपण लक्ष ठेवलं. पोरायचं काय नाही, उड्या मारत इकडं तिकडं उधळतात, पण मुलीवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्याला वाटतं माझी मुलगी, माझा विश्वास आहे महाराज, सगळ्या गोष्टी ठीक आहे, तुमचा विश्वास ठेवा, पण एवढाही विश्वास ठेवू नका की त्या मुलीनं आपला घात करावं. आणि एकदा होऊन गेलेली गोष्ट परत आयुष्यात येत नाही. म्हणजे होऊन जाण्याच्या अगोदर तिच्या 2 कानफडीत देऊन घरी बसवा, हे तुमच्या फायद्याचं आहे. आणि तुम्ही जर तिथं तिला जर मार्ग व्यवस्थित केला नाही तर 100% आयुष्यामध्ये दुःख तुमच्या आल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 विठाला. कारण आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही तुमच्या कानानं ऐकत असताल, अशा घटना घडल्या, तशा घटना घडल्या, तशा घटना घडल्या. आणि सगळ्यात महत्वाचं याच्या मागं स्वतःची आई आहे महाराज. त्या पोराची राहू द्या, पोरीची आईला सरासर सगळ्या गोष्टी माहीत राहतात. खरं सांगतो, आपल्या पोरीला बाहेरचा नवरा लग्न होजेपर्यंत मित्र होऊ देऊ नका. कामाशी काम कॉलेज, कामाशी काम. या पोरीला वाटलं महाराजांना काय लावलं, पण खरं सांगालो, जे आपल्या डोळ्या म्हणजे बुडते हे जन न देखवे डोळा, जसं संतांनी विचार केले की समाजामध्ये जे होतंय ते सांगायला हरकत नाही, कारण काळाची ही गरज आहे. आपल्या आपल्या सगळ्या बंदी ह्या भगिनी आहेत, त्यांना आपण सांभाळायचं आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपण आयुष्यामध्ये मार्गदर्शन करणं काम आहे. ते सगळ्यात महत्वाचं आई. जसं शिवरायांना आईनं घडवलं, मग सगळेजण शिवरायाला धन्यता देतातच देतात, पण तुकोबाराय पहिल्यांदा त्यांच्या आईला धन्यता देतात. अभंगाच्या आपुली आहेता जोवासे जागता, आपुली आहेता जोवासे जागता, आपुली आहिता दुआसे जागता, आपुली आहिता दुआसे जागता, आपुली आहेता जोवासे जागता, आपुली आहेता जोवासे जागता, आपुली आहिता दुआसे जागता, आपुली आहिता दुआसे जागता. माता पिता दया दिया, धन माता पिता दया दिया, धन माता पिता दया दिया, धन माता पिता दया दिया. कोणी कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. जागता, धन्य माता पिता दयाची. म्हणजे आपल्या हिताला जागणारा पुत्र, आपण त्याला संस्कार टाकले पाहिजे महाराज. म्हणून शिक्षणाच्या अगोदर मुलावर संस्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि कारण हित जर जागायचं असेल, हित तरी नव्हे धनपुत्र दारा निकटवास बरा. संतांच्या आपल्या आई वडिलांनी शिकवलं पाहिजे, जे आपल्या पूर्वजांनी केलं, ज्या आपल्या साधू संतांनी विचार केला, ते आपल्या मुलामध्ये
निर्माण केले पाहिजे, जसे मुलाला संस्कार दिले पाहिजे महाराज. लहानपणापासून मुलाला योग्य वळण लावलं तर ते मुलं चांगले होतात. आणि लहानपणीच आपण जर म्हणलो एखाद्या बारक्या लेकरानं शिव्या दिला की मायला वाटतंय मग लेकरू लय गोड शिव्या द्याले, वाटते का नाही? आणि काय म्हणते माय माझा पिंट्या लय गोड शिव्या द्याले, आणि तुझा पिंट्या धोंडा घेऊन तुझ्या बापाच्या अंगावर गेल्यावर मग काय होईल? मग वाटते माय माझ्या पोराला बरोबर संगत बरोबर लागली नाही. काय संगत बरोबर लागणे म्हणजे कोणावर लुटून दिलं? संगतीचा परिणाम 100% आहे, पण पहिल्यांदा आपल्या आईचा. विठाला 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 विठाला. आता पुराणातल्या 2 मातेने उपदेश केले. एक मदालसाने झोपीतच बाळाला 3 बाळाला काय केला? उपदेश केला. आणि दुसरा म्हणजे गोपीचंद नावाच्या राजाच्या आईनं गोपीचंदाला उपदेश केला. म्हणजे विषयामध्ये माझा गोपीचंद गुंग झाला, म्हणजे विषय ओढी भुलले जीव कोणी याची आता याची कोण करील की म्हणजे आपण विषयामध्ये भुललात. विषय म्हणजे बायको लेकरं किंवा वाईट गोष्टी, निंदा करणं, कोणाला वाईट बोलणं, हे सगळे विषय आहेत. याच्यामध्ये आपण गेला तर आपली कीव कोणीही करत नाही, आणि व्यसनामध्ये पडल्यावर तो कोणीच करत नाही. आता काही जणाला वाटतंय दारू पिणं ही फॅशन आहे. आता एखाद्यानं पिल्या नाही तर एवढी पिली नशेमध्ये स्वतःची बायको बी आपली इज्जत करत नाही. बायको तर करणारच करणार, गाववाले करत नाहीत. गाववाले सोडा, सोयऱ्याच्यात जा, काय म्हणतात हे बेवडं हाय. आणि लई बेवडं पिऊन आलं की लोक काय म्हणतात, अरे त्याचं काला नादाला लागालास, त्यानं 4-5 शिवा देऊ द्या. लोक काय म्हणतात, त्यानं पिऊन आले त्याला शिवा देऊ द्या म्हणतात, त्याच्या नादाला लागू ना. म्हणजे दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, ये दरगाह मत क्यों यारो अक्कल गुम हो जाती है, अक्कल गुम हो जाती है. अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मट्टी जाती है, दारू गांजा मत पियारो, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत क्यों यारो अक्कल गुम हो जाती है, मत क्यों यारो अक्कल गुम हो जाती है. जुएबाजी मत कर जुएबाजी मत कर यारो, सिर पे जूते बैठे, जुएबाजी मत कर यारो, सिर पे जूते बैठे, अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मट्टी जाती है, दारू गांजा मत क्यों यारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत क्यों यारो अक्कल गुम हो जाती है. टाळ्या वाजवा एकदा. सगळ्या शेवटपर्यंत टाळ्या वाजल्या दारू म्हणल्यानं. एरी कोणी वाजवत नाही महाराज. बघा दारू गांजायचं नाव काढलं की यायला आनंद व्हायला. आता सांगू नाही सांगालो, 4 मित्र होते, लहानपणापासून मोठे झाले. मोठे झाल्यानंतर त्याला एकाला सवय होती गांजाची. कशाची? गांजाची. गांजा माहित आहेत ना, आमच्या हातगावकडे भेटतात, एसटीनं पाठवून देतो वाटलं तर. गांजाची सवय लागली. सवय लागल्यानंतर एवढे मोठे झाले, चौघाचं लग्न झालं तरी सोबतच राहतात महाराज ते. पण नित्यनेम त्यांचा रात्र पडली की जायचं 1 किलोमीटर महादेवाचं मंदिर, तिथं जायचं, मस्त गांजा वडा वाटल्या तेवढ्या वडायच्या. मग वडल्यानंतर परत घरी यायचं. नित्यनेम चालायचा. सगळ्या बायकाला सगळ्यांचे स्वभाव माहीत राहतात. पहिला 1-2 महिने 6 महिने स्वभाव कळत नाही महाराज. 1 वर्ष झालं की आपला नवरा कोणत्या अवकातीचा आहे हे बायकायला कळतंय, किंवा आमचा नवरा देव माणूस आहे हे बी त्यांना कळतंय, किंवा आमची बायको किती चाड्या करते हे बी आपल्याला कळतंय. कारण चाड्या सगळ्यात जास्त करणारी आदिशक्ती कोण असते, आणि सगळ्यात श्रेष्ठ कोणाला महत्व आहे? कारण हनुमंतरायाच्या मागे अंजनीच्या सुता कोण आहे? अंजनी माता. छत्रपती शिवरायांच्या मागे आईच आहे. प्रत्येक श्रेष्ठ पुरुषाच्या माग आई आहे, म्हणून आईला सगळ्यात श्रेष्ठ मोठी पदवी आहे. विठाला आता त्या चौघाचे व्यसन गेलंच नाही महाराज. नेमकं उठायचे आणि रात्री प्यायला जायचे गांजा बर का. मग एका दिवशी चौघांना फुल गांजा पेला. आता पिल्यानंतर त्याला प्रश्न पडला, बाबा आपण गांजा तर दररोज येऊन पेतो. एक लय हुशार म्हणला, हे का पोरो
आपण इथं 1 किलोमीटर चालून येतो आणि 1 किलोमीटर घरी जातो. मग काय करू म्हणलं, आपण महादेवाच्याच मंदिरात कसंही गांजा पितो. आणि कसंही पहिल्याच्या काळात महादेव काय करीत होते, गांजा पेत होते. असं कधी झालं नाही, कधी महादेवानं गांजा पिल्या नाही. महादेवानं विष नावाचं हलाल पिलं होतं, पण गांजा, पण हे पिण्याच्या भाव पिणारा काही बोलतो. मग असं म्हणायचं एक म्हणला, हे बघा म्हणला आपण काय करू म्हणला, महादेवाचं मंदिरच गावात घेऊन जाऊ. काय म्हणला, महादेवाचं मंदिर गावात घेऊन जातो. एकानं आयडिया दिली की 4 नशेमध्ये फुल. अरे म्हणला आता कुठं तू दिमाग चालला म्हणला, चला म्हणला सगळेजण महादेवाच्या मंदिराला गावात घेऊन जाऊ फुल नशेमध्ये. आणि नशेत गेलं की कोणी त्याची किंमत करत नाही. ते तर सोडा, बायको किंमत करत नाही. चौघांनी विचार केला, 4 मंदिराच्या 4 दिशेनं चौघं गावाकडे मंदिर ढकलू लागले. काय ढकलू लागले, मंदिर ढकलू लागले. कशाचं, महादेवाचं. आता मंदिर ढकलत त्याला मंदिर कुठं ढकलत का महाराज, मंदिर ढकलू लागले. 10 वाजले, 10:30 वाजले, 11 वाजले, 11:30 वाजले, 12 वाजले की बायका म्हणले आमचे मालक काय घरी वापस आले नाही. गरम स्वयंपाक थंड झाला. आता चौघीनं विचार केला, एकमेकीला फोन केले आणि फोन करून म्हणले चला म्हणले आपल्या नवऱ्याला मालकाला घेऊन येत. कुठं आहेत ते माहित आहेत. सगळ्या 4 जणी त्या मंदिराच्या दिशेनं निघाल्या. पण मंदिराच्या जवळ गेल्यानंतर बॅटऱ्या लावून बघतायत तर काय खेकडे जसे बसतात तसं प्रत्येक कोणत्याला एक मंदिर ढकलाले. आता एका बाईनं माझा मालक हाय म्हणून बघितल्या चप्पल काढलं महाराज. चप्पल काढलं बदकून मारलं पाटीत बदकून मारलं की त्या पट्याला वाटलं मंदिराची इटच पडली. दुसऱ्याला म्हणाला आर पोर हो, आता मंदिराची इट पडली म्हणला ढकला. आता पाटीत बदका बसल्या त्याला वाटलं इट पडली फुल नशेत. आता दुसऱ्या बाईनं चप्पल काढत तिच्या नवऱ्याच्या पाठीत बदकून दिलं. आता त्याला म्हणला बरोबर बोललास म्हणला, आता मात्र इट पडली म्हणला, मया पाठीत पडली म्हणला, ढकला म्हणला मंदिर. आता चौघ ढकलायला लागले. 4 बायकांना मारा वाटलं तेवढं त्याला मारलं. मारून त्याला कळालं की आमच्या पाठीमागून बाया माराल्या. आता म्हणजे आपल्या व्यसनामध्ये अधीन गेल्यामुळं आपली बायकून मारलं. म्हणजे याच्यावडी लाजीरवाणी गोष्ट कोणती नाही. म्हणून विषयात पडण्यापेक्षा याच्या अगोदर आपल्या लेकरावर संस्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे. विठाला आणि आपण चांगला मुलगा निघाला की काय म्हणतो, ह्या पाटलाचं पोरगा, ह्या माणसाचं पोरगा, ह्या माळकऱ्याचं पोरगा. चांगला मुलगा निघाला, चांगली संतती निघाली की गावातले लोक काय करतात, गुणगान गातात, म्हणतात वा वा ह्याचं पोरगा आहे म्हणतात. गावातले तर सोडा, जन सात्विक दृष्ट्या परमार्थ करून सत्ता संपत्ती सगळ्या गोष्टी असून देवाला जवळ केलं त्याला जगात ख्याती होते. तेच तुकोबाऱ्या अभंगाच्या दुसऱ्या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हा दयाचा हरी कमाटी देवा, दयाचा हरी कमाटी देवा, दयाचा हरी कमाटी देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरी कमाट देवा, दयाचा हरी कमाट देवा, दयाचा हरी कमाट देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरी दयाचा हरी कमाट देवा. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिका वाटे देवा. जे सात्विक दृष्ट्या कुळातील मुलं चांगले आहेत त्याला देवानं आवड करावी. कारण जगत असताना छत्रपती शिवरायाची संगत ज्यांना घडली ते सगळे पुत्र मावळे सात्विक दृष्ट्या श्रेष्ठ होते महाराज. विठाला
विठ्ठल 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 विठ्ठल. कोणताही मावळा राहू द्या महाराज, कुठेही जा, जनसमाजामध्ये चांगलं पोरग वागलं त्याचे गुणगान गाणारे लोक असतात. हे तर सोडा, परमार्थात असणारा, आता मागे 2 मर्दंगाचार्य मृत्यू पावले. अखंड लहानपणापासून देवाची सेवा केली, मृदंगामध्ये सेवा केली आणि देवाचं नामचिंतन मुखामध्ये होतं म्हणून मेल्यानंतर बी प्रत्येकाच्या मुखात त्यांचं नाव होतं. ते आपल्याला आवडलेच आवडले, ते देवाला आवडले. आयुष्यामध्ये आपण संगत जर शोधायची असेल तर चांगले सात्विक दृष्ट्या मुलं असतील तर चांगल्या माणसाची संगत शोधतात. मावळ्याने छत्रपती शिवरायांची का केली? का तर आयुष्याचं सार्थक करायचं असेल तर राजेसोबत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राहायचे, पण ते भावाप्रमाणे छत्रपती शिवराय त्यांच्यावर प्रेम करायचे. महाराज ज्यावेळेस कोंढाणा किल्ला जिंकायचा होता त्यावेळेस तानाजी मालुसरेच्या मुलाचं म्हणजे रायबाचं लग्न होतं. रायबाची पत्रिका घ्यावी, तानाजीने छत्रपती शिवरायांच्या पुढं उभं टाकावं. राजाला म्हटले, राज, आणि राजमाता जिजाऊला प्रश्न केला, मासा, माझ्या रायबाचं लग्न आहे, माझ्या रायबाचं लग्न आहे, तुम्ही यायला पाहिजे बरं का. मासाने उत्तर द्यावं, ताना, जसा माझा शिवबा आहे तसा तू आहेस, जसा शिवबावर माझा जीव आहे तसं माझा तुझ्यावर पण जीव आहे. अरे आपलंच घरचं लग्न आहे, मी तुझ्या अगोदर तिथं उपस्थित, तू पत्रिका दे, अन्यथा नको देऊ. पण प्रश्न असा तानाजीला वाटला, आपण जर एकमेकाच्या सोबत अंतकरणातून एकमेकावर प्रेम करत असेल तर पुरुषा माणसाच्या चेहऱ्यावर काय आहे हे चेहरा बघून बी त्याच्या अंतकरणातलं आपल्याला कळतं. महाराज एवढं प्रेम पाहिजे. तानाजीनं छत्रपती शिवरायांकडे बघितल्यावर वाटलं, राज, मला असं वाटतं की तुमच्या दोघांच्या विचारामध्ये काहीतरी गूढ लपलेलं आहे, काहीतरी तुमच्या मनामध्ये विचार चालेत. त्यावेळेस राजमातानं म्हटले, ताना, अरे जा, तू तुझ्या रायबाच्या लग्नाची तयारी कर, इथलं काही टेन्शन घेऊ नको, दुसरं काहीही गोष्ट नाही. त्यावेळेस तानाजीनं प्रत्युत्तर केलं, राजा, तुम्ही म्हणताय ना हो मी तुमचा लहाना भाऊ आहे, मोठा भाऊ आहे, तर या भावाला तुमचं काय आहे ते सगळं सांगायला पाहिजे. त्यावेळेस राजमातानं उत्तर दिलं, ताना, काही नाही रे, स्वराज्यातून जेव्हापासून कोंढाणा गेला तेव्हापासून माझ्या डोळ्यात एकच वाटतं की माझा कोंढाणा माझ्या स्वराज्यामध्ये परत आला पाहिजे. तानाला प्रश्न केल्या केला तानानं उत्तर दिलं, राजा, तुम्ही म्हणताय ना हे ताना आहे, तर तानाला आदेश द्या, जा कोंढाणा जाऊन घेऊन ये. पण राजानं उत्तर दिलं, ताना, अरे मी इकडचं काय आहे ते पाहतो, तू जा तुझ्या रायबाचं लग्न कर. किती सात्विक दृष्ट्या तानाजीनं उत्तर दिलं, राजा, मी अगोदर लग्न कोंढाण्याचं करेल, मग माझ्या रायबाचं. अगोदर मी कोंढाण्याला जाईल, कोंढाणा जिंकून आणील तर मी जाईल, मला फक्त आदेश द्या. राजानं आदेश द्यावा. जसा ताना गेला 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 पण वापस परत आला नाही. गड गेला, गड आला पण सिंह गेला. तानाजी गेला पण जाताना यमाला म्हणला, यमा, कार्य म्हणला, आयुष्यामध्ये आम्ही कष्ट घेतले हे तुलाही कळतंय, आम्हालाही कळतंय, आमच्या स्वतःसाठी नाही, फक्त परोपकारासाठी आम्ही जगलो. कशासाठी? परोपकारासाठी. पण शेवटची इच्छा होती रे, थोडं 5 मिनिटं जर मला वाचू दिला असतास तर माझ्या राजाला डोळं भरून पाहण्याची माझी इच्छा होती. काय विचार असतात, म्हणजे मरणाच्या शेवटी राजा दिसला, स्वतःचे आई वडील दिसले नाही. हे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. असे कुळामध्ये जन्माला येणं म्हणजे आपलं भाग्य लागतं. विठाला विठ्ठल विठ्ठल. असे कुळात जन्माला यायचे असतील तर काय करावं? तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण,
करीती श्रवण आ, हो, आ, गीता भागवत करीती श्रवण आ, हो, आ, ओ गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे 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 कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक हा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे 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 गीता भागवत होती जे सात्विक सात्विक हा, हो, कुळी कन्या पुत्र करीती श्रवण भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे 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 वा वा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ज्याने गीतेचं वाचन भागवताचं वाचन केलं श्रवण केलं तरी सगळ्या गोष्टी साध्य होतात महाराज. आयुष्यामध्ये जर आपण वाईट असताल म्हणजे आपल्या अंगामध्ये काम क्रोध वासना लोभ या गोष्टी अहंकार षडविकार जर असतील तर आपल्याला काढून टाकायचे असतील तर संतांचे विचार गीतेचे विचार घेतलं पाहिजे. आपण जन्माला आलात, जन्म कशासाठी भेटला हे आपल्याला कळालं पाहिजे, त्याच्यासाठी गीता वाचली पाहिजे. देवानी मुखातूनच सांगितले महाराज, बहुनी मे व्यतीतानी जन्माती तवच. अर्जुनाला देव सांगायले तानेहम वेद सर्वानी नत्वम वेद परंतप. म्हणजे आपण जन्माला आल्यानंतर ह्या जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामधून चुकायचं असेल तर अखंड चिंतन विठोबाचे त्या देवाचं चिंतन करायला पाहिजे. आता तुम्ही वाईट आहेत, तुमचं मन दूषित आहे, तुम्ही वाईट वासना आहे तुमच्या अंगामध्ये, सगळ्या गोष्टी येत आहेत, पण त्या गोष्टी काढायच्या असतील तर त्याचं नामचिंतन देवाचं केलं पाहिजे. आणि एकदा नामचिंतन आपल्या मुखामध्ये येऊ लागलं की मग कितीही प्रकारचे विषय राहू द्या त्या अंतकरणातून निघून जातात. ते हे विषय वैराग्य, ते आत्मलाभाचे भाग्य, त्याने ब्रह्मानंद योगी होती जीव. म्हणजे आपण ब्रह्मपदाला कधी प्राप्त होतो की आपल्या अंतकरणातले सगळे दोष निघून जातील तेव्हा. मग विमुडा नानु पश्यंती पश्यंती ज्ञान चक्षुष. म्हणजे आपण प्रत्येकाला पाहताना आपण देवरूप आहे असं आपले विचार होतात. मग त्याच्यासाठी गीता भागवत करीती श्रवण. आपल्याला वाचता जरी नाही येत असलं तर अशा सत्संगामध्ये येऊन बसा तरी आपला तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. म्हणजे 9 भक्तीमधली कोणतीही भक्ती घ्या, आपण शुद्ध झाल्याशिवाय राहत नाहीत. मग वैष्णव राहू द्या, वारकरी राहू द्या, कोणता संत राहू द्या, कोणता महाराज राहू द्या, आपलं काम आहे की आपण आयुष्यात त्यांची सेवा करणं, त्यांचं निंदा करू नये. कोण आयुष्यात कसं वागायला याच्यापेक्षा आपण आयुष्यात कसं वागायला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. का दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दखल द्यायची तुम्हाला गरज नाही. यदा कदाचित पुढचा व्यक्ती वाईट वागत असेल तर त्याचे भोग त्याला भोगावे लागतात. आणि जर त्याच्या निंदा जर आपण करू लागलो तर त्याचे पाप आपल्या डोक्यावर पडल्याशिवाय राहत नाहीत. महाराज केले कर्म झाले त्याची भोगा आले या तत्वाच्या आधारावर आपण कोणाची निंदा करू नये. याच्यासाठी वैष्णव महाराज कोणी राहू द्या, भक्ती करणारा वारकरी त्याची सेवा करणं हे आपलं कर्तव्य
आहे नारण निंदा अखंड संत निंदी ऐशी दुर्भाग्याची बुद्धी काय म्हणावे तयाशी तो तर केवळ पापाच्याच राशी. एखाद्याची निंदा करणं म्हणजे त्याच्या एवढा पापिष्ट माणूस कोणी नाही. विठाला विडाला विडाला मग तुकोबा राय म्हणतात या देवाची तर सेवा कराच करा पण साधू संतांची सेवा केली की एवढं माझ्या देवाला पार नाही. अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका म्हणे काही न मागो मज घडो त्याची सेवा तुका म्हणे माझ घडो घडो त्याची सेवा. मने मज घडो त्याची सेवा तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. मने मज घडो त्याची सेवा तुका मने मज घडो त्याची सेवा. तरी माझ्या देवा पार नाही तरी माझा दैव पार नाही. कोळी कन्या पुत्र ओ ते जे सात्विक कोळी कन्या पुत्र ओ ते जे सात्विक. तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक. तयाचा हरी कवाटे देवा हे देवा 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 रे तयाचा
तया हरेक वाटे देवा कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक म्हणजे संतांची सेवा घडावं हे आपले कर्तव्य आहे महाराज. म्हणजे जन्माला आल्यानंतर आपण भक्ती केलीच पाहिजे. कारण सत्ता संपत्ती सगळ्या गोष्टी असून ज्यानं भक्ती केली त्याच्या एवढा श्रेष्ठ माणूस कोणी नाही महाराज. म्हणून कने विना सोपटे कंसे लागली घंदाटे काय करावे गोमटे ओस नगर. कारण दीपे विना मनोहर उभारिले मंदिर तया विना सुंदर शोभा न पवे. द्रव्या विना नर जरी झाला सुंदर तया विन विठाला. म्हणजे जन्माला आल्यानंतर आपण परमार्थ केलाच पाहिजे. आणि ज्यानं परमार्थ केला त्यांना आयुष्यात कसं जगावं हे प्रत्येकाला समजतं महाराज. आता जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा. अय मरे माय आता मी तसंच म्हणतो एसटी सरळ म्हणतो ऐका ना गेली अय मरे माय म्हणतो बाबा. कारण ह्या बाया कुठंच ऐकणार महाराज. घरी ते दारी कुठंही गप्प बसणार म्हणजे बसणार. एसटीत आले यायचे भांडणं जास्त. आमचे बाबा लोक कधीच भांडणं करणार अजिबात करणार. आणि याचे भांडणं लावगाव आणि अनंत वाचाळ बरळ ते बरळ. पण माऊलीनं सांगितलंय साच आणि मवाळ मिथुले आणि तुका म्हणे सुख परावया सुखे अमृत हे मुखे. म्हणजे अमृत जसं मुखा म्हणजे एवढं छान राहते तसं आपल्या मुखातून भाषा चांगली आली पाहिजे. यांचे भांडणं लागावं आपण ऐकाव. म्हणून मावल्या कुठंतरी शांत बस जा. आपण जन्माला आल्यानंतर देवाची भक्ती केली पाहिजे. आणि भक्ती केल्यानंतर एवढा एकच शब्द सांगतो. आयुष्यामध्ये ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणात विचार येईल की पुढच्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी सुखाचे दिवस यावे. 100% तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस आल्याशिवाय राहत नाहीत. आणि ज्या दिवशी तुम्ही विचार करताल जर शेजाऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख यावं त्या दिवशी 100% आपल्या आयुष्यात दुःख आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे वागताना आयुष्यात होईल तेवढं चांगला वागण्याचा प्रयत्न करा. विठोबा रखुमाई कुमाई
जय जय ठोपार कुमाई कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ठोपार कुमाई